माझे सहकारी युवराज मोहिते, श्रीनिवास बिकड हे दोघे या पत्रकार परिषदेत माझ्या समवेत आहेत. युवराज मोहिते यांनी जो कळीचा मुद्दा उपस्थित केला वंचित बहुजन आघाडीच्या संबंधामध्ये, त्याची चर्चा करण्यापूर्वी या मुद्द्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, महाराष्ट्रात त्याचे परिणाम काय संभवतात आणि एकूणच वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये नेमकी कुठली भूमिका बजावेल या संबंधामध्ये मतप्रदर्शन करण्यापूर्वी मी त्याची एक थोडक्यात आपल्याला पार्श्वभूमी सांगू इच्छितो. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पहिली गोष्ट अशी की 1952 पासून आतापर्यंत ही 18वी लोकसभेची निवडणूक आहे आणि पूर्वीच्या 17 निवडणुकांच्या पेक्षा ही निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे, पूर्णपणे निर्णायक महत्त्वाची आहे. आणि निर्णायक महत्त्वाची यासाठी आहे की या देशामध्ये लोकशाही राहणार की नाही, या देशामध्ये प्रजातंत्र राहणार की नाही, या देशामध्ये संविधान राहणार की नाही, अशा प्रकारचे मूलभूत प्रश्न या निवडणुकीमध्ये समोर झालेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक फक्त मोदी आणि शहा किंवा भारतीय जनता पक्ष आणि इतर राजकीय पक्ष उदाहरणार्थ इंडिया इतकीच मर्यादित नाही. ही निवडणूक एका अर्थाने ह्या देशाला विनाशापासून रोखण्यासाठी या देशातील नव फॅसिस्ट शक्ती ज्या कार्यरत आहेत त्यांना कसं रोखायचं आणि या देशाची लोकशाही कशी वाचवायची, या देशामध्ये संविधान कसं वाचवायचं, या देशाचं राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता कशी टिकवायची, हा निर्णय उद्याच्या निवडणुकीमध्ये लागणार आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. परंतु हे योगदान देताना आपण हे विसरता कामा नये की संपूर्ण घटना समितीवर काँग्रेसचं प्राबल्य होतं. भारताच्या फाळणीनंतर इंडियन मुस्लिम लीग केल्यानंतर संपूर्ण काँग्रेसवर प्रभुत्व आणि प्राबल्य हे काँग्रेसचं होतं. काँग्रेसला जी धोरणं विपरीत होती ती धोरणं भारताच्या राज्यघटनेमध्ये आणि संविधानामध्ये आलेली आहेत. आता ही सगळी तत्त्व आणि सगळी मूल्य भारतीय राज्यघटनेमध्ये आणताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपली संपूर्ण विद्वत्ता, संपूर्ण कायद्याचं नॉलेज, ज्ञान हे पणाला लावलं. जेव्हाच रान त्याने केलं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कल्पना असेल की बाबासाहेबांनी स्वतःच सांगितलेलं आहे की सुरुवातीला मी जेव्हा घटना समितीमध्ये गेलो तेव्हा त्याचा मर्यादित माझा उद्देश असा होता की या देशातील डिप्रेस क्लासेस जे आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, स्त्रिया आहेत, यांच्यासाठी काहीतरी मला भरीव तरतुदी करता येतील. परंतु अधिक विचार केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आपल्याला या घटना समितीमध्ये प्रवेश करून आणि घटना समितीच्या मसुदा समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर एका नवीन भारताची उभारणी करण्यासाठी आपल्याला संधी मिळालेली आहे. आणि हा विचार समोर घेऊन बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेचं ड्राफ्टिंग केलं. आता ह्याच्यामध्ये जी मूलभूत तत्त्व जी आहेत ती संपूर्ण भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आलेली आहेत. ही प्रिॲम्बल जे आहे आपल्याला कल्पना आहे त्या एका प्रिॲम्बलमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया गिव्ह दिस कॉन्स्टिट्यूशन टू अवर सेल्स, आम्ही भारताचे लोक ही राज्यघटना स्वतःप्रती समर्पित करीत आहोत. म्हणजे ही राज्यघटना लोकांच्या उर्मीतून, लोकांच्या मान्यतेतून, लोकांच्या संमतीने निर्माण होऊन ती लोकांनी स्वतःप्रती आत्मसमर्पित केलेली आहे. ही घटना काही आकाशातून पडलेली नाही. त्याच्यामध्ये भारतातील त्यावेळच्या 35 कोटी लोकांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेच्या संबंधामध्ये आता मगाशी युवराजने मुद्दा उपस्थित केला त्याच्या अनुषंगाने फक्त 2-3 मी मुद्दे सांगू इच्छितो. एक तर राज्यघटनेमध्ये आपली जी न्यायसंस्था आहे ती इंडिपेंडंट आणि स्वतंत्र आहे. त्यानंतर इम्पार्शियल इलेक्शन कमिशन, निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका, राज्यांच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, ग्रामपंचायती, या सगळ्या निवडणुका इम्पार्शियल पद्धतीने, तटस्थ पद्धतीने, निस्वार्थीपणे पार पाडणं याच्यासाठी इंडिपेंडंट कमिशन, नॅशनल इलेक्शन कमिशनची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये नेहरू, पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक फार मोठं योगदान आहे. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकांचे, मगाशी मी जे सांगितलं की
दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, स्त्रिया, कामगार यांच्या अधिकारांचं सूतोवाच भारतीय राज्यघटनेमध्ये अत्यंत प्रभावीपणे बाबासाहेबांनी केलेला आहे. बाबासाहेबांनी एकदा भाषण करताना सांगितलं की भारतीय राज्यघटनेने लोकशाही यशस्वी करण्यासाठी एक घटनात्मक नीतिमत्ता मॉरल कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीची आवश्यकता आहे. दुसरा त्यांनी मुद्दा असा म्हणला की टोकाची आर्थिक विषमता असता कामा नये. आता आपल्याकडे रिपोर्ट जे अवेलेबल आहेत त्याच्यावर आपल्याला असं दिसून येतं की 10% लोकांच्याकडे देशातील 54% इन्कम उत्पन्न आणि 70% संपत्ती आहे. इतकी टोकाची जर विषमता भारतामध्ये असेल तर इथे लोकशाही यशस्वी होणार नाही. श्रीमंत लोक, धनदानगे लोक या देशाच्या लोकशाहीवर, निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण मिळवतील आणि ती परिस्थिती आज आपण पाहतो आहोत, ज्याला आपण क्रोनिक कॅपिटलिझम असं म्हणतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा की बाबासाहेबांना राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अभिप्रेत होती. एक मत एक व्यक्ती एवढंच बाबासाहेबांना फक्त अभिप्रेत नव्हतं. त्यांना एक व्यक्ती एक मत एक मूल्य आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमुळे आपल्या देशामध्ये एक मत एक व्यक्ती राजकीय लोकशाही झाली, पण बाबासाहेबांना सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आहे. आता हे मी एवढ्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली की 2014 पासून 2024 पर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर मगाशी मी सुरुवातीला पार्श्वभूमी सांगितली, भारतीय राज्यघटना, तिचे मूल्य, तिचे विचार, तिची विचारधारा, तिचा संकल्प, भारतीय राज्यघटनेचा एकूणच तिचा असलेला आवाका, भारतीय राज्यघटना ही लोकांनी मान्य केल्यानंतर त्याच्याबद्दलची कार्यवाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करता भारतीय जनता पक्ष गेल्या 10 वर्षामध्ये ही संपूर्ण लोकशाही व्यवस्था आणि संविधानाने निर्माण केलेली संपूर्ण व्यवस्था ही उद्ध्वस्त करत आहे, हे आपल्याला दिसून येतं. आणि हे उद्ध्वस्त अशा तऱ्हेने करत आहेत की उदाहरणार्थ आपल्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे, कधीही श्रीयुत नरेंद्रजी मोदी हे भारतीय राज्यघटनेचा उल्लेख करत नाही. त्यांनी शपथ जी घेतली आहे पंतप्रधान, ती भारताच्या राज्यघटनेला स्मरण प्रसिद्ध केलेले आहे की भारतीय राज्यघटनेचं पावित्र्य मी जोपासीन, त्याचं रक्षण करीत. परंतु कधीही 10 वर्षात त्यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय संविधानाचा उल्लेख केला नाही. आणि हे आपापता घडत नाही आहे. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसंघ स्थापन झाल्यापासून संपूर्ण संघ परिवाराचा एक मूल्य म्हणून लोकशाहीला विरोध आहे, भारतीय संविधानाला विरोध आहे. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट 1947 रोजी त्यांचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर, त्याच्यामध्ये त्यांनी असं लेख लिहिला की भारताला स्वातंत्र्य मिळायला आम्हाला मान्य नाही. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला नाही. ही योगायोगाची गोष्ट नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील राज्यकारभार, या देशातील प्रशासकीय यंत्रणा, या देशाची राजकीय सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातात जाईल. सर्वसामान्य माणूस या ठिकाणी सार्वभौम होईल. या वैचारिक मूल्याला त्यावेळेच्या राष्ट्रीय स्वयंसंघाला आणि आजपर्यंत त्यांचा विरोध आहे. आणि म्हणून विचारधारी हे पुस्तक जे गोळवळकरांचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय राज्यघटनेचा उल्लेख गोधडी असा केलेला आहे. म्हणजे जगातल्या सगळ्या घटनांच्या मध्ये जे काय आहे त्याचे ठिगळे बाबासाहेबांनी लावलेलं आहे. आता खरं म्हणजे बाबासाहेबांचं कौशल्य आहे की भारतीय राज्यघटना ही सर्वात उशिरा झालेली असल्यामुळे जगातल्या ज्या आदर्श घटना ज्या आहेत, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, मदर ऑफ डेमोक्रेसी, या सगळ्या देशातल्याच, आणि इंग्लंडमध्ये रिटर्न कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, लिखित घटना नाही आहे, असं असताना सुद्धा लोकशाही बाधितपणे चाललेले आहे. या सगळ्या घटनांचा अभ्यास करून काँग्रेसच्या अधिपत्याखाली काँग्रेसचे विचारविनिमय करून बाबासाहेबांनी जी राज्यघटना तयार केली, ती राज्यघटना संघ परिवाराला, पूर्वीच्या जनसंघाला आणि आताच्या भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. त्यामुळे त्यांना एक पक्ष, एक पंथ, एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती अशा प्रकारची हिटलरला भूमिका जी अभिप्रेत होती, ती भूमिका भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार आज प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना आपल्याला असं दिसून येतं. धर्मनिरपेक्षतेला भारतामध्ये 7 धर्माचे लोक आहेत. जगामध्ये जितके धर्म आहेत तितक्या धर्माचे लोक भारतामध्ये आहेत. आणि भारताला जगाच्या सगळ्या राष्ट्रांच्या मध्ये जी किंमत आहे, जी व्हॅल्यू आहे, ते एवढं मोठं राष्ट्र
75 वर्ष त्याचं ऐक्य टिकून राहिलं ते केवळ धर्मनिरपेक्षतेमुळे राहिलं. अमेरिका वगैरे, इंग्लंड, फ्रान्स हे जे सगळे धर्मनिरपेक्ष आहेत, त्यांच्याकडे धर्मनिरपेक्ष आहेत हेच मूल्य आपल्याकडे आलं वेगळ्या अर्थाने. आणि असं असताना आत्ता जे संपूर्ण कारभार जो सुरू जो आहे तो आपण पाहतो आहोत. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बाजूला ठेवून, संपूर्ण पार्टी बाजूला ठेवून आजचीच बातमी अशी आहे की निवडणुकीमध्ये प्रत्येकाने मोदीजी उभे आहेत असं समजून मतदान करा. म्हणजे भारतीय पक्ष, जनता पक्ष नाही, कोणीही व्यक्ती नाही, फक्त मी म्हणजे देश, अशा प्रकारची सगळी भूमिका आहे. आता याच्या अनुषंगाने विचार करताना आपल्याला असं दिसून येईल की सगळ्या विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि हे सरकार जे आहे हे गव्हर्मेंट ऑफ द ईडी, फॉर द ईडी आणि बाय द ईडी अशा प्रकारचं गव्हर्मेंट आहे. 25 लोकांना ईडी खाली चौकशीसाठी बोलवलं, त्यांना हैराण करून सोडलं. त्याच्यापैकी 23 लोक हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टच्या 4 न्यायाधीशांनी सांगितलं की आम्हाला आमच्या कारभारामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ज्युडिशरीमध्ये सरकारचा हस्तक्षेप होतो. इलेक्शन कमिशन तुम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला मी का सांगतो, मला वंचितकडे येण्यापूर्वी वंचितची भूमिका तपासून पाहण्यापूर्वी ही भूमिका लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की ते वंचितने काय नेमकं भूमिका घेतलेली आहे. ती इलेक्शन कमिशनमधून सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसना वगळलेलं आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधानांना जो आवडेल, त्यांना जो वाटेल तो माणूस घेतलेला आहे. तेव्हा इलेक्शन कमिशन हे इम्पार्शियल नसून हे आता मोदी कमिशन झालेलं आहे आणि ह्या देशासाठी फार मोठा धोका आहे. शेवटचा मुद्दा त्यातला असा आहे या पार्श्वभूमीचा की व्यंकटाचलय या न्यायमूर्ती होते सर्वोच्च न्यायालयाचे. 1999 वाजपेयी सत्तेवर आल्यानंतर, भाजप सत्तेवर आल्यानंतर त्याने जस्टिस व्यंकटाचलय यांच्या अध्यक्षतेने कमिटी नेमली होती, रिव्ह्यू कमिटी. आता विवेक डेबोरा जे इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कमिटीचे जे चेअरमन आहेत त्यांनी भारतीय राज्यघटना पूर्णपणे बदलली पाहिजे अशी भूमिका घेतली. अनंतकुमार हेगडे जे कर्नाटकामध्ये जे आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला यावेळेला 400 पार का करायचं आहे, तर आम्हाला घटनेमध्ये आमूलाग्र बदल करायचा आहे आणि घटना बदलली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची किंवा त्यांच्याशी समझोता न करण्याची, ही भूमिका वरील सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत दुर्दैवी आहे. ती महाविकास आघाडीची म्हणजे पर्यायाने इंडियाची मतं विभागणारी आहे आणि एकूणच भारतीय जनता पक्षाला उद्याच्या निवडणुकीमध्ये कसा फायदा होईल, ती कशी अनुकूल ठरेल, अशा प्रकारे ती भूमिका अनुकूल ठरणारी, फायदेशीर ठरणारी, किफायतशीर ठरणारी, हितकारक ठरणारी अशा प्रकारची भूमिका आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे श्री प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे, अशा प्रकारच्या भूमिकेमुळे म्हणजे महाविकास आघाडीला दुर्बल करण्याच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे. खरं म्हणजे भाजपला मी जी मगाची भूमिका म्हणली ती भूमिका लक्षात घेता भारतीय जनता पक्ष कसा लोकशाही विरोधी आहे, कसा संविधान विरोधी आहे, लोकशाहीला कसा तो मारक आहे आणि त्याला कसं सत्तेवर हद्दपार केलं पाहिजे, ही भूमिका गेले काही दिवस स्वतः श्री प्रकाश आंबेडकर हेच मानत होते. आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेणं ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. याचं कारण असं आहे, 29 पक्ष एकत्रित येऊन त्यांनी इंडिया आघाडी तयार केलेली आहे भाजपचा पराभव करण्यासाठी. आणि त्यांची भूमिका असं आहे की या देशामधून भाजपला सत्तेवरून खाली घेतलं पाहिजे, तरच या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचेल. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडून माझा प्रकाश आंबेडकरांना असा प्रश्न आहे, ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवून महाराष्ट्रामध्ये भाजपचा पराभव करणार आहेत का? याचा मी थोडक्यात एक आपण क्रम, तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे पण थोडक्यात मी क्रम सांगतो. प्रथम वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार, राजकीय विचार कसे एक होते याच्याबद्दलची चर्चा करण्यात आली. हे सगळं झाल्यानंतर त्याला रूप महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असल्यामुळे हा निर्णय शिवसेनेला घेणं धोक्याचं होतं. कारण शिवसेनेला ज्या जागा मिळतील त्या जागा दोघांच्यामध्ये वाटून घेणं हे शिवसेनेला परवडणारं नव्हतं. आणि त्यामुळे मग शेवटी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आघाडीमध्ये घेणं अशी चर्चा सुरू झाली. आघाडीमध्ये घेणं किंवा त्यांना आघाडीमध्ये जाणं चर्चा सुरू झाली. अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी 12 जागा समान वाटपाची मागणी केली. आता हे अशक्य होतं. ही मागणी म्हणजे अशक्य उठीत गोष्ट होती.
कारण 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या होत्या, काँग्रेसला 42 जागा मिळालेल्या होत्या आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळालेल्या होत्या. ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून असं येतं की 234 जागा वंचित बहुजन आघाडीने विधानसभेला लढवल्या, त्यापैकी त्यांची एकही जागा निवडून आली नाही. इतकंच नव्हे तर 2019च्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये MIMची अलायन्स केल्यामुळे किंवा त्यांच्याबरोबर अलायन्स असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने MIM यांना 44 लाख म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण मतांपैकी 6.6 मतं मिळालेली होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये MIMची अलायन्स झाले नाही आणि त्यामुळे ही मतांची संख्या 21 लाखांवर घसरली. मग एकूण मतदानापैकी त्यांना फक्त 4.6% मतं मिळाली. पण याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की 48 पैकी 47 जागा लोकसभेच्या लढवल्या, त्यापैकी एकटा फक्त औरंगाबादची जागा जी निवडून झाली ती एक जागा फक्त निवडून आली आणि बाकी सगळे उमेदवार पडले. परंतु काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे 9 उमेदवार पडले. वंचित बहुजन आघाडी आणि MIMने विरोधी स्वतंत्रपणे भूमिका लढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 9 उमेदवार लोकसभेमध्ये पडले. इतकंच नव्हे तर काही अभ्यासकांनी हे दाखवून दिलेलं आहे या उमेदवारांना जी मतं मिळाली, मताधिक्य जे मिळालं ते बरोबर वंचितला जी मतं मिळाली तेवढं मताधिक्य होतं. याचा अर्थ 9 उमेदवार पडण्यामध्ये वंचितने महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांनी जे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असा त्याचा अर्थ होतो. आणि विधानसभेमध्ये 16 आमदार म्हणजे उमेदवार पडले. आता या सगळ्या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी कसा आपला गोलपोस्ट, जसे नरेंद्र मोदी एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसरीतून चौथी, ही सगळी चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याला किमान समान कार्यक्रम पाहिजे, मिनिमम कॉमन प्रोग्रॅम. आता आपल्याला माहिती आहे की 2004मध्ये 66 खासदार कम्युनिस्ट पक्षांचे होते आणि तरी पण त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला आणि मग किमान मिनिमम प्रोग्राम त्यांनी ठरवला. तेव्हा मी प्लॅनिंग कमिशनमध्ये होतो. प्रश्न असा आहे की सत्तेवर आल्याशिवाय तुमचा किमान मिनिमम प्रोग्राम ते अर्थ चालत नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी भूमिका अशी घेतली, अटेन्शन डायव्हर्ट त्यांच्यामुळे झालं की आम्हाला किमान समान कार्यक्रम पाहिजे, आम्हाला नुसतं सत्ता वाटपामध्ये आणि सीटा वाटपाच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आमचा मसुदा आम्ही दिलेला आहे आणि आम्ही आता त्यांच्या मसुदांची वाट बघतो आहोत. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला असं दिसून येतं की खरोखरच प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीशी ऐक्य किंवा समझोता इलेक्शन अलायन्स करायचा होता का? हा माझा डायरेक्ट प्रश्न प्रकाश आंबेडकरांना आहे. खरोखरच तुमची इच्छा होती का नव्हती? मी तुम्हाला 17 मार्चच्या मिटिंगमध्ये ते काय बोलले याचं उदाहरण देतो. त्यांचं पहिलं वाक्य 17 मार्चला जी मिटिंग झाली इंडिया आघाडी, ती मिटिंग प्रामुख्याने राहुल गांधी काय बोलतात यासाठी होती. कारण 6,500 किलोमीटरचा प्रवास करून ती मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगची सांगता मुंबईमध्ये शिवाजी पार्कला झाली. त्याने जी मिटिंग मणिपूरपासून सुरू केली आणि त्यावेळी पहिलं वाक्य प्रकाश आंबेडकरांचं असं होतं, मला फक्त 5 मिनिटं देण्यात आली. मग त्यांना दाखवायचं असं होतं की माझा अपमान करण्यात आला. मी स्टेजवर होतो, मला माहिती होतं आयोजक काय करतात ते. श्रीयुत राहुल गांधी सोडून बाकी सगळ्या नेत्यांना फक्त 5-5 मिनिटं देण्यात आलेली होती, अगदी शरद पवारांच्या सकट. आणि त्यामुळे त्यांचा कुठला अपमान नव्हता. त्याचं पुढचं वाक्य त्यांचं असं होतं की आपण भाजपचा पराभव केला पाहिजे, पण तो पराभव आपण एकत्रितपणे करूया किंवा आपण विभक्तपणे प्रवास करूया. आता मिटिंग इंडिया आघाडीची 29 पक्ष सामील झालेले, तुम्ही त्या मिटिंगमध्ये हजर आहात, तुम्ही त्या मिटिंगमध्ये वक्ते आहात आणि तुम्ही भूमिका अशी घेता की आपण संयुक्तपणे त्याचा पराभव करू शकतो किंवा आपण विभक्तपणे त्याचा पराभव करू शकतो, केला पाहिजे. ह्याच्यामध्ये श्रोत्यांच्यामधून जेव्हा नाराजी दिसली, लोकांनी टाळ्या मारल्या, तेव्हा प्रकाश आंबेडकर त्वरित ताबडतोब असं म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये ममताने एकटं जाण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे आपली भूमिका जी आहे वेगळी जाण्याची, ही भूमिका समर्थन करण्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जीचं निवेदन दिलं. याचा अर्थ असा होता की महायुती आघाडीशी समझोता करायचा नाही, ही प्रकाश आंबेडकरांनी 17 मार्चच्या मिटिंगमध्ये त्याचे सूत्रवाच केलेलं होतं. इतकंच नाही तर पुढे ते आणखी असंही म्हणाले की आम्ही कुठल्याही घराणेशाहीसाठी आमचा वापर करू देणार नाही. आता एका बाजूला सातत्याने गेल्या 10 वर्षामध्ये घराणेशाही म्हणजे गांधी घराण्याची घराणेशाही जी राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर आणि त्यांचं 1984 मध्ये अपघातामध्ये निधन झाल्यानंतर
काँग्रेसचा किंवा गांधीकरणाचा एकही माणूस प्रत्यक्ष सत्तेवर नाही. श्रीमती सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, पण प्रत्यक्ष सरकारमध्ये नाही. राहुल गांधी 15 वर्ष लोकसभेमध्ये असताना त्यांनी कुठल्या प्रकारची सत्ता उपभोगली नाही, तरी 10 वर्ष काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आणि लोकांच्या मतावर बिंबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा, मोदींचा एकमेव अजेंडा जो आहे तो म्हणजे घराणेशाही. आता तुम्ही जेव्हा महाविकास आघाडीशी किंवा इंडियाशी अलायन्स करू मागता, तेव्हा मोदींचाच अजेंडा तुम्ही जाहीर सभेमध्ये कसा काय तुम्ही म्हणता? याचा साधा अर्थ असा आहे की त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका पूर्णपणे भाजपला अनुकूल ठरणारी, भाजपला फायदेशीर ठरणारी, महाविकास आघाडी वीक करू त्यांची इच्छा, महाविकास आघाडीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये जी मतं त्या लोकसभेत मिळाली त्या 50% जास्त कमी मतं वंचित आघाडीला 2019च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली. याचा अर्थ असा होतो की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितला ज्यांनी मतं दिली त्याच्यापैकी 50% जास्त मतदार वंचित हे वंचितपासून बाहेर निघालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देशासमोर घटनेचा प्रश्न आहे, देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये इथे टिकेल की नाही असा प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आदर्श भारत निर्माण करण्याचं स्वप्न हे उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. अशा पार्श्वभूमीवर 1-2 जागांचा विचार करून प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी संबंध तोडणं आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणं इतकंच नव्हे, हे सगळं करून झाल्यानंतर ताबडतोब ते मनोज जरांगे यांना जाऊन भेटले आणि त्यांचा असा आग्रह होता की पहिल्यांदा त्यांचं म्हणणं होतं की मनोज जरांगेंना तिकीट दिलं पाहिजे, पण त्याच्यावर जेव्हा भूमिका घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी निवडणूक लढवायला पाहिजे. सुज्ञपणे आणि शानपणाने मनोज जरांगेंनी त्याला विरोध दर्शवला आणि त्याला त्या आग्रहाला ते बळी पडले नाहीत. या पार्श्वभूमीवर एक साधा निष्कर्ष असा निघतो की एकूणच 2014, 2019 आणि आता 2024 या तीनही निवडणुकांच्या मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका ही सातत्याने भारतीय जनता पक्षाला अनुकूल, भारतीय जनता पक्षाला हितकारक, भारतीय जनता पक्षाला फायदेशीर ठरत आलेली आहे. आणि हे या देशातील लोकशाहीच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या दृष्टिकोनातून, बाबासाहेबांच्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही भूमिका पूर्णपणे विरोधी आहे. मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बौद्ध जनतेला असं नम्र आवाहन करू इच्छितो की मी जी मगापासून जी पार्श्वभूमी सांगितली, संविधान उद्ध्वस्त करणं, लोकशाही उद्ध्वस्त करणं, एकाधिकारशाहीकडे जाणं, इथे हिटलरशाही आणणं, लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणं, फ्रीडम ऑफ प्रेसचा संकोच करणं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्या संबंधामध्ये हस्तक्षेप करणं, इलेक्शन कमिशन नेस्तानाबूत करणं, या सगळ्या गोष्टीचा विचार करता बाबासाहेबांचा जो विचार जो होता, बाबासाहेबांनी फॅसिझमला, हिटलरशाहीला टोटल विरोध केलेला होता. लोकशाही हा बाबासाहेबांचा प्राण होता, कारण लोकशाहीच या देशातील जनतेला खरा न्याय देऊ शकेल अशी बाबासाहेबांची भूमिका होती. या पार्श्वभूमीवर मी महाराष्ट्रातील प्रामुख्याने सगळ्यात उपेक्षित जनतेला, पण प्रामुख्याने बौद्ध जनतेला मी असं नम्र आवाहन करू इच्छितो की या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण मतदानाला जाल, 5 फेजमध्ये महाराष्ट्रात मतदान आहे, त्या 5 फेजमध्ये आपण जेव्हा मतदानाला जाल तेव्हा बाबासाहेबांना कोणता भारत अभिप्रेत होता, बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं, लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, संविधान, एक आदर्श लोकशाही, जातीव्यवस्थेला विरोध, अस्पृश्यतेला विरोध, स्त्रियांचा सन्मान, या सगळ्या गोष्टींचं स्मरण करून त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये सुज्ञपणे मतदान करावं असं मी त्यांना कृतज्ञतापूर्वक आणि कळकळीचं आवाहन करतो. आपले काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे. वंचित बहुजन आघाडीबाबतची आपली भूमिका काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे नेते डॉक्टर भालचंद्र मुळगेकर यांनी व्यक्त केली. नाही, मला असं वाटतं की 2019 मध्ये त्यांची जी ताकद होती
मी तुम्हाला सांगितलं की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मतदान केल्यामुळे आणि स्वतः निवडणूक लढल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे 9 उमेदवार पडले आणि विधानसभेमध्ये साधारणपणे 18-19 उमेदवार पडले. परंतु लोकसभा आणि विधानसभा याच्यातील मतांचा आपण जर विचार जर केला तर MIMचा अलायन्स होता त्याचा एक भाग म्हणून आणि एकूणच 44 लाख मतांवरून त्यांची मतसंख्या ही फक्त 21 लाखावर आली, म्हणजे 50% पेक्षा घसरली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव करू शकेल अशी ताकद आज वंचित बहुजन आघाडीकडे आहे असं मला वाटत नाही. सर, तुम्ही हे म्हणताय, पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे म्हणतात तुम्ही जे म्हणजे आता आरोप केले त्या संदर्भात ते आरोपांना असं म्हणता आहेत की एका प्रकारे जर का मी काँग्रेसचे उमेदवार पाडले तर मी दुसऱ्या प्रकारे हे पण म्हणू शकतो की काँग्रेसने माझे उमेदवार पाडले. म्हणजे जर का आकडेवारी बघायची, तुम्ही जशी आकडेवारी दिली तशी माझ्याकडे आकडेवारी आहे. 13 जागांवर 1 लाखांहून अधिक मतदान जे आहे ते वंचितला झालेलं आहे आणि त्याचा मोठा फटका हा तुम्हाला बसलाय हे देखील त्याच्यामध्ये दिसत आहे. मात्र सोबतच चंद्रपूरच्या जागेवर त्यांची जागाही पडलेली आहे हे पण त्याच्यातनं स्पष्ट होत आहे. मग एका प्रकारे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा आरोप जो आहे तो केला जातोय त्यांच्याकडनं, याला काय उत्तर आहे? प्रश्न याच्यामध्ये असा आहे की महाविकास आघाडी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांची दोघांची एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाला पराभव करण्याची ताकद जी आहे ही ताकद वंचितकडे आहे का? वंचितचा उद्देश काय? म्हणजे आपले उमेदवार निवडून आणणं की विरोधी पक्षांचे उमेदवार पाडणं? प्रश्न असा हा सेमेंटिक प्रश्न झाला, म्हणजे तू नाही तर मी किंवा मी नाही तर तू, दिस इज सेमेंटिक्स. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की समजा आज वंचितने स्वतः निवडून लढवायला ते स्वायत्त आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष वाढवायला, जेव्हा अशा प्रकारची एक विनाशकारी परिस्थिती देशासमोर आलेली आहे, जी लोकशाही संविधान निवडणुकांच्या शिवाय इम्पार्शल निवडणुकांशिवाय टिकू शकत नाही, ज्याच्यामध्ये UAMचा एक मोठा प्रश्न आहे, अशा पार्श्वभूमीवर ते स्वतः जी टीका करत होते, आज मी जी टीका भारतीय जनता पक्षावर केली तीच त्यांची टीका आहे. प्रश्न असा आहे की त्या टीकेशी सुसंगत त्यांचं राजकारण आहे का? ह्याचं उत्तर नाही असं आहे. मी असं म्हणेन, समजा त्यांना 4 जागा द्यायला तयार होते, समजा 5 जागावर समजा झाला असता, एका जागेचा समजा आग्रह आणि त्यांना 5 जागा दिल्या तर मला आनंद वाटला असता. प्रश्न असा आहे की एवढी मोठी विनाशकारी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली असताना एका किंवा 2 जागेचा आग्रह प्रकाश आंबेडकरांनी धरून युतीत आघाडीतून बाहेर पडणं आणि त्याचा परिणाम म्हणून ते प्रत्यक्षामध्ये ती भूमिका जी घेतात भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये, ती भूमिका आणि एकूणच त्यांचं राजकारण याचा विचार जर केला त्यामध्ये मोठं कॉन्ट्रडिक्शन त्याच्यामध्ये आहे. माझा डायरेक्ट प्रश्न असा आहे, म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी तुल्यबळ आहे आणि ती भारतीय जनता पक्षाला देऊ शकते. तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न मी प्रकाश आंबेडकरांना विचारतो की असा प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाला देऊ शकतात का? किंबहुना 2014 पासून 2019 पासून इतिहास असा आहे की त्यांची निवडणुकीतली प्रत्येक भूमिका, मला असं सांगा की त्यांचे उमेदवार पडले असं ते म्हणतात, पण मुळामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी मतदार उभे केले 2019च्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये, एक असा मतदारसंघ मला प्रकाश आंबेडकर दाखवतील का की त्या ठिकाणी त्याने भाजपचा उमेदवार पाडलेला आहे? प्रकाश आंबेडकरांनी एक असा दाखवा मतदारसंघ की ज्या ठिकाणी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भाजपच्या विरोधामध्ये उभा करून भाजपचा उमेदवार पाडला. ह्याचा अर्थ काय होतो? बैठका सुरू होत्या परंतु ते आले तुमच्यावर, तर पहिल्यापासूनच डाव होता का निर्णय येण्याचा? पहिल्यापासून निवड ठरवलं जायचं नाही, फक्त नाव कुठलं बैठका होत्या? असं आहे की पहिल्यापासून त्यांची भूमिका ही साधारणपणे महाविकास आघाडीच्या संबंधामध्ये साशंकपणाची होती असं म्हणता येईल. मी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा असा व्यक्तिगत आरोप करू इच्छित नाही. सांगतो तुम्हाला मी तुम्हाला मगापासून जे तुम्हाला मी सांगतोय ते की मोदींनी कसं केलं, नोटबंदी केली.
नोटबंदी यशस्वी झाली, कॅशलेस इकॉनॉमी केली. कॅशलेस इकॉनॉमी केल्यानंतर लगेच भ्रष्टाचारासंबंधात आंदोलन सुरू केलं. हुकुमशाहीमध्ये एखाद्या भूमिकेवर विचार करण्यासाठी लोकांना स्थिर मानसिक स्थिती येऊ देत नाही. कारण लोक त्याचा विचार करतात. एका गोष्टीतून विचार केल्यानंतर लगेच दुसऱ्या गोष्टी, लगेच तिसऱ्या गोष्टीला मी पीपल कम कॉन्सन्ट्रेट. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्याचा प्रश्न विचारलात की इंडिया आघाडीची मिटिंग 17 मार्चला असताना संयुक्तपणे आपण पराभव करूया बीजेपीचा, विभक्तपणे करूया, हे काय दर्शवतं? जो आरोप मोदी करतात घराणेशाहीचा, त्याच आरोपाचा उल्लेख तुम्ही त्या मिटिंगमध्ये वक्ते आहात, त्या मिटिंगमध्ये तोच आरोप तुम्ही करता आणि आमचा मी वापर करू देणार नाही. ह्याचा अर्थ काय होतो? काय गेल्या 10 वर्षामध्ये बीजेपी सत्तेवर आल्यानंतर त्याच्या अगोदरपासून एकमेव आरोप त्यांचा मुख्य असा आहे, घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. आता मला ज्या खोलात जाऊन चर्चा करायची नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला गोलपोच. मग मी तुम्हाला असं विचारतो की अशा सत्तेच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांना माझा किमान समान कार्यक्रम पाहिजे याच्याविषयी आय वॉज इन द प्लॅनिंग कमिशन. मी ते इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न करत होतो. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की आम्हाला सीटा वाटपामध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला जास्तीत जास्त इंटरेस्ट हा किमान समान कार्यक्रमामध्ये आहे. ही सातत्याने गोल पोस्ट चेंज करण्याची भूमिका जी आहे, ही भूमिका मला निसरडी वाटते. मला प्रकाश आंबेडकर यांच्यावर कुठलाही अन्याय न करता माझं असं मत आहे, ही गोलपोस्ट चेंज सातत्याने एखादून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं आम्हाला कमीपणाची वागणूक दिली. आता असं आहे, आज आपण पाहतो आहोत आत्तापर्यंत सुद्धा महाविकास आघाडीमध्ये तिकिटांच्या वाटपावर एकमत होत नाही आहे. जेव्हा तुम्ही कोलिशन पॉलिटिकल पार्टीज एकत्र जेव्हा येतात तेव्हा एकेका जागासाठी भांडणं अगदी सख्खे भावांच्या तेच आपापसामध्ये हे होत राहते. याच्यामध्ये त्यामुळे कुणाकुणाचा अपमान म्हणण्याचं काही कारणच नाही आहे. हा मुद्दा माझं एकच फक्त म्हणणं आहे की ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात, त्यांना निर्णय घ्यायचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, त्याचं आजची ती वेळ नाही आहे. आज माझं असं म्हणणं आहे की श्रीयुत प्रकाश आंबेडकर यांनी आत्ताची देशाची परिस्थिती लक्षात घेता एखादी दुसरी जागा समजा सोडून देऊन राष्ट्रासमोरचं संकट निवारण्यासाठी या महायुती आघाडीमध्ये सामील होणं या त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत झालं असतं. पण मग ते तुम्ही पण करू शकला असतात की तुम्ही 3 पक्ष होता, तुम्ही हे म्हणता आहात असा आरोप ते पण करू शकतात तुमच्यावर. काय या अगोदर पण त्यांनी केला. त्यांचं पण असं म्हणणं आहे की 1 ते 2 जागा ज्या आहेत त्या ते आम्हाला सोडायला सांगत होते, त्याच जागा त्यांनी सोडल्या असतं तर काय हे झालं असतं, आम्ही सोबत होतोच की असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कुठून कुठपर्यंत आले? आम्हाला त्या 2 जागा आम्हाला सोडायचं जे म्हणतात की नाही तेच तुम्हाला म्हणतोय मी. आले कुठून? 12 जागा सगळ्यांनी समान जागा इथपासून ते इथपर्यंत आले. सुरुवातीला त्यांनी निगोशिएट करत असताना बार्गेनिंग पॉवर मला माहिती आहे. निगोशिएट करत असताना मालक सांगतो आम्ही कमीत कमी वेतन देऊ आणि युनियन जास्तीत जास्त मागते. ही बार्गेनिंग पॉवर झाली आणि ही बार्गेनिंग पॉवर दाखवण्याची प्रत्येकाला अधिकार आहे. प्रश्न असा आहे, ह्या 2-3 जागा ज्या आहेत ज्या डिस्प्युटेड आहेत ते आम्हाला जास्त म्हणतात. ते कधी म्हणतायत? पहिल्या 2 फेजचे उमेदवार त्यांनी जाहीर केल्यानंतर आणि सुरुवात 12 जागांच्या पासून. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, शिवसेनेला 56 जागा, राष्ट्रवादीला 41 जागा, काँग्रेसला 42 जागा, अशी विधानसभेमध्ये 2019ची परिस्थिती असताना 12 जागांचा प्रस्ताव देणं, अगदी बार्गेनिंग पॉवर वाढवायची असली तरी सुद्धा हे संयुक्त होतं का? मी तुम्हाला कुठेतरी चर्चा सुरू करताना तुम्हाला कुठेतरी गिव्ह अँड टेक पाहिजे ना. नाही असं आहे. आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला त्यांचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे 40 काहीतरी आमदार आहेत, त्यांना 4 जागा त्या महायुतीमध्ये सोडतायत त्यांना आता, आणि तरी कांट कम आउट ऑफ दॅट. प्रश्न असा आहे की तुम्हाला 6 जागा, 5 जागा, 4 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळून त्या मला वाटतं काहीतरी 9 की 10 जागावर की 8 किंवा 9 जागावर लढतायत ते. प्रकाश आंबेडकरांची मताची टक्केवारी मी जी सांगितली लोकसभा आणि विधानसभा त्या पार्श्वभूमीवर, त्यांना जर 5 जागा दिल्या असत्या बरं आनंद झाला असता, त्यांना 6 दिले असतात तरी मला आनंद झाला असता. पण झालं नाही, ते होत नाही म्हणून त्यातून बाहेर पडणं ही भूमिका त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रखर टीकेच्या विरोधामध्ये आहे असं माझं म्हणणं आहे. माझा मुख्य मुद्दा काय आहे? प्रकाश आंबेडकरांनी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 6 महिन्यामध्ये
भारतीय जनता पक्षाच्या एकूणच राजकारणावर, लोकशाही विरोधावर, संविधान विरोधावर जी प्रखर टीका केली ते आघाडीवर होते. त्याच्याशी सुसंगत त्यांची प्रत्यक्ष राजकीय भूमिका निवडणुकीची नाही, हा माझा मुख्य आक्षेप आहे. जर एखाद्या जर राजकीय वस्तू पाहिलं तर राजकारणातील भाजपाचाच हा एक भाग आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मी असं आहे, भाजपाचा भाग आहे किंवा काय अशा प्रकारची चर्चा करण्यात मला काही इंटरेस्ट नाही. कारण मी कुठलाही पक्ष अशा तऱ्हेने भूमिका जेव्हा जेव्हा इलेक्शन होतं तर त्याचा फायदा भाजपाला झाला ना. मी फक्त एवढंच माझी भूमिका एवढी आहे की 2014 पासून 2019 आणि आता 2024 मध्ये सातत्याने निवडणुकीच्या संबंधामध्ये प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका ही भारतीय जनता पक्षाला अनुकूल ठरलेली आहे. कारण त्यांच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षाचे उमेदवार पडलेले आहेत आणि त्यांनी ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार पडलेला नाही. दॅट्स ऑल. सर तुम्ही बोलता, पण पुढे येताना काँग्रेसमधनं कोणी दिसत नाही, शिवसेनेमधनं कोणी दिसत नाही आणि राष्ट्रवादीमधनं देखील कोणी दिसत नाही की ज्या प्रकारची टीका आता तुम्ही करता आहात ही अतिशय गंभीर टीका आहे. मात्र काँग्रेसमधले जे वरिष्ठ नेते आहेत ते कोणी अंगावर घेऊ इच्छित नाही प्रकाश आंबेडकरांना. सोबतच इतर आपले जे 2 घटक पक्ष आहेत त्याच्यातही कोणी अंगावर घेत नाही आहे. काय नेमकी कारण आहे त्याची की प्रकाश आंबेडकरांवर थेटपणे टीका जी आहे ती टाळली जाते आहे आणि भालचंद्र मुनगेकर हे समोर घेऊन टीका करतात? नाही, असे पक्षाची भूमिका असू शकते ना अशा प्रकारची ना. कालच असं ठरलं की या संबंधामध्ये एकतर सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या विषयी सोशल मीडियावर जे मी सगळं पाहिलेलं आहे गेल्या महिन्या 15-20 दिवसामध्ये त्याच्याविषयी तो प्रचंड असंतोष दिसून येतो. आणि तो प्रचंड असंतोष दिसून आल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की ह्याच्या संबंधामध्ये ओपन भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि ती भूमिका काँग्रेसने घ्यायला पाहिजे. आज ही भूमिका काँग्रेसने घेण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली. आता इट इज कोइन्सिडन्स. आत्ता मी जी भूमिका मांडली ती माझी व्यक्तिगत भालचंद्र मुनगेकर भूमिका नाही आहे. मी आता जी भूमिका मांडली ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.